आज आपण चिऊरची भाजी करणार आहोत। चिऊरची भाजी अतिशय पौष्टिक आणि शरीराला थंडावा देणारी आहे। तर भाजीला सर्वप्रथम स्वच्छ धुवून घ्यायचं, चाळणीमध्ये काढून घ्यायचं पाणी निथळण्यासाठी। आता फोडणीसाठी तेल गरम करायचं। तेल गरम झालं की मोहरी घालायची, जिरं घालायचं, हिंग घालायचं आणि बारीक चिरलेला भरपूर कांदा घालायचा आणि लाल सुकी मिरची घालायची, त्याने टेस्ट खूप छान येते। परतून घ्यायचं 1 मिनिट। आता परतून झालेलं आहे। आता हळद घालायचं, चवीपुरतं मीठ घालायचं, हेही 1 मिनिट परतून घ्यायचं आणि आपली भाजी घालायची। भाजी कांदा आणि मिरचीमध्ये छान मिक्स करायचं। मिक्स करून झालं की झाकण ठेवून 2 मिनिटं शिजू द्यायची। ही भाजी लवकर शिजते आणि हलकसं पाणी सुटते या भाजीला, त्याने काही फरक पडत नाही। भाजी खूप छान आणि टेस्टी होते आपली। तर इथे झाकण काढून पाहूया, आपली भाजी तयार आहे। आता आपली भाजी तयार आहे, भाजीला सर्व करायचं। तर इथे आपली चिऊरची भाजी तयार आहे। खूप कमीत कमी साहित्यात ही भाजी होते आणि झटपट होते, जे सकाळी टिफिनला पण आपण देऊ शकतो, करू शकतो। तर इथे मी गॅस बंद करते आणि भाजी सर्व करते। ही भाजी सकाळच्या धावपळीत डब्यासाठी होते, मी डब्यासाठीच करते ही भाजी आणि खूप छान होते, एकदम टेस्टी आणि पौष्टिकही। तर नक्की करून